फॅक्टर हे देखील फार महत्त्वाचं असतं, कारण 99% तुमची मेहनत 1% लक फॅक्टर जर का तुमच्या सोबत असेल तर सर्व काही तुमचं असं म्हणतात. आणि ते लक फॅक्टर होतं नांदगाव संघाच्या वाट्याला आणि तिथे मात्र विजयी झाला तो म्हणजे नांदगाव संघ. चला मैदानामध्ये देखील आता प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली. योगेश आणि सचिन रजत हे दोन खेळाडू. सलामीवीर पहिल्या षटकासाठी सिद्धेश कोळी. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य श्री मिथुनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित या भव्य दिव्य अशा रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण करूया सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. मूवीपुत्र क्रीडांगण विसिकेनी मैदान आणि या मैदानावरती आपण या स्पर्धेचा सध्या आनंद घेत आहोत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी करण्यात आलेला आहे. डोंगराचा ग्रुप करदर कोपर कोल्ली हे करदर स्पर्धेचे सर्व आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करदर तुम्ही सध्या आहात पनवेल परिसरामध्ये नव्याने होत असलेल्या स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी बाजूला. आणि मागे आपण जर पाहिलं तर खूप चांगलं नॅचरल क्लायमेट तुम्हाला अनुभवायला मिळेल. नॅचरल वॉटरफॉल, हिल स्टेशन, ज्या ठिकाणी अनेक पर्यटक सातत्याने भेट देत असतात. असा टी पॉइंटच्या मागे अमर पवार आमचे प्रचंड मेहनत करत असताना या स्पर्धेसाठी सर्व गुण संपन्न. आताच माहिती मिळाली त्यांची. तर जाऊया मॅच कडे. सिद्धेश कोळी पहिल्या षटकामध्ये आलाय. 77 जर्सी क्रमांक मागच्या सामन्यामधला सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच. समोर असेल योगेश उर्फ गॅरो. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल विकेट करताना हा फटका फसलाय. अनिकेत कोळी टीमचा प्रमुख खेळाडू त्याने टिपला झेल आणि पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झालाय. योगेश उर्फ गॅरो रन मशीन वाशीगाव संघाची मैदानाच्या बाहेर चालली. पहिल्या बॉलवरती हे कमबॅक सिद्धेश कोळी कडून पाहायला मिळालं. राऊंड विकेट आले आणि मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं शेवटपर्यंत या क्रिकेट खेळाचा थ्रिल तुम्हाला थरार अनुभवायला मिळाला शेवटच्या बॉल पर्यंत. आणि इथे देखील आता असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. वाशीगाव टीमचा प्रमुख खेळाडू मैदानाच्या बाहेर चला. नवीन फलंदाज विजय खडसे. कॅच अनिकेत कोळीने पकडला. त्या ठिकाणी मिड ऑफला चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज त्या ठिकाणी विजय खडसे इन ॲट नंबर 3 आणि वन डाऊन पोझिशनला हा मैदानाच्या बाहेर चाललाय. बघा या दोन मॅच मध्ये सर्वाधिक धावा ज्या संघाच्या जास्त असतील त्या टीमला बाय असेल आणि ज्यांच्या धावा कमी असेल त्या टीमला मात्र तिसऱ्या फेरीमध्ये मिथ 11 गावदेवी साई संघासोबत आणखीन एक सामना खेळावा लागेल. याची सूचना मात्र या संघाने घ्यायची आहे. सिद्धेशचं कमबॅक. सेकंड बॉल हाफ ट्रॅकर उडवला मिड विकेटच्या बरोबर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जज करतील फिल्डर त्यांच्या डोक्यावरून एक्साइटिंग द पॉवर. बॉलला पाडवलं सीमा पार. षटकार युजिट 6 धावा. कधी कधी एखाद्या टीमचा प्रमुख खेळाडू बाद झाला तरी मोमेंटम हा शिफ्ट करून द्यायचा नाहीये. मोमेंटम प्राप्त करून घ्यायचा आणि हा मोमेंटम प्राप्त करून देणारा फटका वाशीगाव टीमसाठी. विकेट नंतर मात्र हा षटकार बरंच काय सांगून जाईल गव्हाण टीमला. या षटकाराची गरज होती तर वाशीगाव टीमला. मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिला होता विजय खडसेचा फटका. फोर्सेबल 6 अतिशय चांगली फटकेबाजी त्यांनी केली होती. या बेला डाऊन द ग्राउंड बॉल बॅक ड्राईव्ह गॅप मध्ये फटका अतिशय वेगाने चाललाय. गोळीच्या वेगाने बॉल सीमा रेषा पार. रन्स मधील 4 चौकार 4 धावा. चांगलं टायमिंग. 4 धावा या फटक्यावरती आल्या. 10 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहता त्या ठिकाणी. खरतर गॅरोचा बहुमूल्य विकेट मिळाल्यानंतर असं वाटलं होतं पूर्णपणे डॉमिनेट करतील वाशीगाव टीमला या ठिकाणी गव्हाण संघाचे गोलंदाज, परंतु असं काही होऊन दिलेलं नाहीये. विजय खडसे त्याच्या नावावर मध्येच विजय असा खेळाडू आक्रमक झालाय. घातक फलंदाजी करत असताना आघात करतो गोलंदाजावरती या दोन्ही बॉलवरती.
नेक्स्ट बॉल फुल टॉस इनफिल्डला क्लिअर केले बॉल चला मागे डिपेक्षा कव्हरला फिल्डर पोहोचते चेंडू उचलला थ्रो झाला वेगवान नकार दिला अगदी योग्य निर्णय जर का इथे रन घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित एका फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असं परंतु इथे रणनीती भरपूर चांगली कॉलिंग चांगलं दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाली धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पुढे सरकेल 11 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील 11 लॉस ऑफ 1 विकेट एक खेळाडू बाद 11 यावेळेला खरं तर निर्णय घेतला होता बॉलला खरं तर लेफ्ट करायचा होता बहुत डिलिबरेट कोणत्याही प्रकारची मुवमेंट फलंदाजी नव्हती त्यामुळे इथे रन देखील मिळणार नाहीये डॉट बॉल घोषित केला अगदी योग्य निर्णय मुवमेंटच नव्हती फलंदाजी आणि इथे मात्र हा बॉल निर्धाव टाकण्यामध्ये सिद्धेश कोळीला यश मिळालं डॉट बॉल 11 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आहेत याही वेळेला आपण पाहिला हँड अँड आय कोऑर्डिनेशन योग्य नव्हतं गुडलेनचा टाकला बॉल टप्पा घेत मात्र विकेट किपर ओमकारच्या हातामध्ये विसावला डॉट बॉल निर्धाव चेंडू पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना वाशीगाव संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली एक खेळाडू बाद 11 धावा एक गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे सेकंड ओव्हरसाठी अलंकार कोळी मैदानामध्ये येतो येस अमर पवार यांच्याकडे प्रचंड एक्सपिरियन्स आहे गोविंदांनी सांगितले होते की मागच्या वर्षी 30 म्हशी होत्या बाकी त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत कुणाल शेठ पिरकोन यांचे इथे आगमन आदरणीय कुणाल शेठ पिरकोनचे आमचे त्यांचं इथे आगमन यस या पण वेलकम पिरकोन म्हटलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा स्थान मिळालं गाव आदरणीय कुणाल शेठ यांचे इथे आगमन यावेळेला स्विंग आणि मिस अलंकार कोळी सेकंड ओव्हर मध्ये आला कुणाल शेठ यांचे इथे आगमन मोस्ट वेलकम आपलं हार्दिक असं स्वागत डॉट बॉल इथे पाहायला मिळाला निर्धाव चेंडू पहिला डॉट टाकला मागच्या सामन्यामध्ये धावा चेस करायच्या होत्या ओले टीमला 32 आणि इथे 32 प्लस धावा आल्या यावेळेला प्रॉपर टायमिंग पूल केला बॉलला बॅकफुटला जाऊन पूल केलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकून दिला सीमा पार 6 धावेसाठी हा गगनचुंबी दमदार दर्जेदार षटकार 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या 17 धावा धावफलकावरती खरं तर बाय फार महत्वाचे सेकंड इनिंग मध्ये जी बाय मिळते ती मात्र संघासाठी अतिशय लाभदायक तुम्हाला डायरेक्ट त्या दिवसातला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळेल या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी भिवंडी परिसरातील आपण पाहिला भावाले बी सूरज केने यांचा संघ टॉप 4 मध्ये आला दुसऱ्या दिवशी आपण पाहिला जय हनुमान क्रिकेट संघ नावडे आणि काल गावदेवी गावठाण कुणाल शेठ यांचं इथं आगमन आपलं मनपूर्वक स्वागत पिरकोन या स्पर्धेसाठी त्यांची खास करून उपस्थिती या आपलं या मंचकावरती आम्ही करतो हार्दिक असं स्वागत 17 धावा धावफलकातून वैयक्तिक विजय खडसेने या धावा केल्या यावेळेला फुल टॉस मिस टायमिंग मिसक्यूट झालाय डीप मध्ये जज करतात फिल्डर झेल होईल का कुणाल कोळी झेल खाली आला होता आणि इथे मात्र जीवनदान झेल सुटला आणि जीवनदान मात्र मिळाला त्या ठिकाणी विजय खडसे या फलंदाजाला जो प्रचंड घातक झाला आणि आतापर्यंत विजय खडसे ज्याने आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले खरं तर तो त्यालाच इथे जीवनदान देताना आपण पाहिला क्षेत्ररक्षकांनी सुटलेला झेल यावेळेला फुलर लेन बॉल नो बॉल कॉल यस इथे नो +1 अशा 2 धावा बाईकची सिंगल अँड नो अशा तर 2 धावा इथे ऍड होतील धावफलकामध्ये टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 20 फ्रीट बॉल उडाडवले पाहणी पुढचा बॉल असेल फ्रीट आणि समोर असेल पुन्हा एकदा विजय खडसेला फुल टॉस वरती पुन्हा एकदा आक्रमण खराब बॉलिंग लाईन खराब त्या ठिकाणी बॉलचं डिरेक्शन खराब आणि त्याच्यावरती मात्र रिझल्ट प्रॉपर यस 27 रन वापस असावी 27 धावा स्कोर कार्ड मध्ये खतर रनचं कॅल्क्युलेशन हे फार महत्वाचं आहे प्रत्येक खेळाडूच्या माइंड मध्ये असतं जेव्हा ते मैदानामध्ये असतात किंवा मैदानाच्या बाहेर असतात किती धावा होत आहेत किती बॉल मध्ये किती धावा करायच्या हे सर्व गोष्टी तुम्हाला माइंड मध्ये साठवून ठेवाव्या लागतात पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं डाव्याच्या बाहेर पाईटचा इशारा 28 रन स्कोर कार्ड मध्ये नो +1 मागचा चेंडू आपण पाहिला 2 धावा तुम्ही ऍड करा आणि त्यानंतर षटकार 1 सिंगल वाईड 28 धावा यावेळेला टो क्रशर यॉर्कर लाऊड हवी झाले
लेग बिफोर द विकेट साठी परफेक्ट यॉर्कर आणि पंच देखील असतात. बहुतांश वेळा खरं तर LBW साठी पंच देखील जास्त इंटरेस्ट दाखवत नाहीत जेव्हा अपील केली जाते मैदानामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. अनेक वेळा आपण या गोष्टी पाहत आलो आणि आजही पाहतो. सिंगल आली लेग बायच्या स्वरूपात 29 रन 29 धावा या धावफलकावरती आहेत. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. इथे फुल टॉस बॉल आणि इथे मात्र ऑफ ड्राईव्ह. अनिकेत निघालाय भरपूर वेगाने त्या ठिकाणी आपली पादत्राने तरी खाली सोडली परंतु बॉल त्याने अडवण्याचा जरूर प्रयत्न केला. तिथे 2 धावा आल्या. 2 रनने मात्र इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचाही खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाशिगाव टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आली ती म्हणजे तब्बल 31. त्यामुळे आता सांघिक जास्त धावा बनण्याची नामी संधी जर का अजून 1 रन इथे ऍड झाली तर मात्र या सामन्यातून विनर टीम त्या टीमला बाय मिळेल आणि मग सामना असेल साई विपक्ष नांदगाव. जर का इथे षटक मेडन आलं तरच काहीतरी घडेल आणि हा मेडन षटक फेकणं रबर बॉल क्रिकेटमध्ये एक मोठा खरं तर इतिहास राहील या खेळाडूचा या गोलंदाजाचा. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज होतोय प्रितेश कोळी. प्रितेश कोळी हा खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर त्याला लास्ट ओव्हर मध्ये आणि या लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट करायचा आहे. फलंदाज विजय खडसे ज्याने खरं तर दमदार फलंदाजी केली आतापर्यंत आपल्या टीमसाठी. एका बाजूने सचिन रजत नॉस्टॅकी गेंडला राऊंड द विकेट एज लागली. बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन तिथे मिळेल. 32 वरती पोहोचलाय त्या ठिकाणी वाशी संघ. त्यामुळे टॉस साठी पण इन्व्हाइट करूया साई टीमचा कॅप्टन अँड नांदगाव टीमचा कॅप्टन. चला आपण इथे टॉस साठी रिपोर्टिंग करा. अनिकेत मोकल या पण लकी भाई आज त्यांच्या समवेत त्यांचा खरं तर लक फॅक्टर ऑन आहे. लकी भाई 32 रन स्कोर कार्ड वरती इनसाइड आउट कव्हर्सला हा नेत्रदीपक फटका. क्या बात आहे. कमालीचं टायमिंग ताकद नजाकत क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉल गेलाय परंतु सिग्नल बाकी आहे पंचांचा. प्रेक्षकांना विनंती असेल योग्य तो निर्णय आपण द्या. सचिन रजत हा खेळाडू त्याच्या बॅटमधून आला हा दमदार षटकार. 6 धावा घोषित केला पंचांनी. इट्स अ मॅक्सिमम 38 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निर्णायक क्षणाला मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करताना सचिन रजत हा खेळाडू आणि जेव्हा जेव्हा खरं तर कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून षटकार येतात तेव्हा तेव्हा ते फटके हे खरं तर आठवणीमधले फटके राहतात, अविस्मरणीय फटके राहतात आणि ते फटके मात्र आता तो फटका पाहायला मिळाला सचिन रजत कडून. यावेळेला हाफ ट्रॅकर थोडासा हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चला डिक्लेअर झोन मध्ये. फक्त सिंगल 39 धावा धाव फलकावरती आहेत. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा कशा करता येतील याकडे लक्ष राहील आता वाशिगाव टीमचं. त्याला नांदगाव टीमचा कॅप्टन आणि साई संघाचा कॅप्टन. टॉस साठी आपण त्यांना इन्व्हाइट करूया. बरोबर वेळेवरती आपण आता आजच्या दिवसामध्ये स्पर्धा खरं तर अविरत पुढे घेऊन चाललेलो आहोत. कोणत्याही प्रकारचा ब्रेक मात्र स्पर्धा मिळालेला नाहीये. चांगलं आयोजन आणि नियोजन. याही वेळेला मात्र बॉल मागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र सिंगल रन असेल बॅटिंग करताना वाशिगाव टीम साठी. 40 धावा या धाव फलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचं आणि आतापर्यंत 40 चौथं दशक हे पूर्ण झालं. अजून 2 बॉलचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. निर्णायक 2 चेंडूंनी समोर असेल सचिन रजत. यावेळेला आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. चांगलं टायमिंग बीट केलं फलंदाजाला. एका टप्प्याने बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार 4 चौकार 44. 44 धावा धाव फलकावरती. सुरुवात जरी खराब झाली असली तरी मात्र शेवट या टीमने गोल केलाय असंही म्हणायला हरकत नाहीये. सुरुवातीच्या पहिल्या बॉल वरती मोठा झटका बसला. हाय व्होल्टेज धक्का बसला. योगेशचा बहुमूल्य विकेट. परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने विजय खडसेने फलंदाजी केली कौतुकास्पद कामगिरी त्याच्या माध्यमातून. इथेही त्याच पद्धतीचा फटका. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग मध्ये टिपला झेल आणि शेवटच्या बॉल मध्ये संपला. खरं तर आपण पाहता सचिनचा खेळ पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर वाशिगाव टीमची धावसंख्या धाव फलकावरती आली ती म्हणजे 2 खेळाडू बाद 44. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. चला टॉस साठी कॅप्टन साई मीत 11 गावदेवी साई नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. तर एका बाजूने नांदगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
यातून जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळेल, परंतु त्यानंतर 2 सेमीफायनल एक फायनल अशा लढती तुम्हाला आज या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतील। संपूर्ण दिवसभर आपण भरपूर चांगला क्रिकेट पाहिला, अनुभवायला तुम्हाला मिळाला आणि आज या स्पर्धेचा आपण सांगता शेवटचा क्षण देखील संपन्न करणार आहोत। सर्व या ठिकाणी आयोजक त्यांची मुख्य भूमिका या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भरपूर मेहनत, डोंगराचा ग्रुप खरतर कोल्ही कोपर या स्पर्धेचे आयोजक आणि खास करून मिथुन शेठ पाटील यांचा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन। मिथुन शेठ पाटील म्हटलं की क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व, कारण सातत्याने दरवर्षी त्यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाखाची स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची आपण नेहमी कोपर नगरीमध्ये पाहत आलो आणि याच्या पुढेही पाहणार आहोत। आणि आज त्यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन, दिनेश गायकवाड त्यांचे इथे आगमन। तर टॉस साठी कॅप्टन नांदगाव या आपण मनीष आणि एका बाजूने असेल अनिकेत, टॉस केला जाईल। कुणाल शेट्टी आपण पिरकोन, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत। पिरकोन गावचे सन्माननीय कुणाल शेट यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे संपन्न होईल। नांदगाव विपक्ष साई, पनवेल तालुक्याचे हे दोन्ही संघ खरतर अगदी पनवेल तालुक्याचा विस्तार आपण जर पाहिला तर प्रचंड मोठा आहे। ओलवानोर परिसर असेल, त्यानंतर आपण पाहिला चावना विभाग असेल, तदनंतर कारगर परिसर, तर नांदगाव कारगर परिसर आपण पाहिला आमचा कर्नाला विभाग, या विभागातील हे सर्व खरतर संघ या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि ते साई संघ आणि नांदगाव या टीम मध्ये जो नाणेफेकीचा कौल संपन्न झाला कुणाल शेट यांच्या शुभ हस्ते, तो नाणेफेकीचा कौल जिंकला नांदगाव संघाने। आणि नांदगाव संघाने दोन्ही सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंगच केली आहे। हा त्यांचा धाडसी निर्णय, याचं कारण आहे त्यांच्या गोलंदाजीवरती असणारा विश्वास, त्यांनी केलेली खरतर गोलंदाजी, त्याने केलेल्या धावा डिपेंड आपण दोन्ही मॅच मध्ये पाहिल्या। पहिल्याही लढतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटलं होतं नांदगाव संघ या स्पर्धेतून माघारी परत जातो की का, परंतु प्रतीक खुद्दारने तिथे देखील सामना जिंकून दिला आणि त्यानंतर मात्र मागच्याही सामन्यामध्ये प्रतीक खुद्दारने त्या धावा वाचवल्या आणि आज या स्पर्धेमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला तो म्हणजे नांदगाव संघाने। तर इथे 45 धावांचा पाठलाग करायचा, पहिली जोडी मैदानामध्ये कुणाल कोळी त्याच्या बरोबरीने सिद्धेश कोळी हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले। पहिल्या ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे स्वतः योगेश त्या ठिकाणी दाखल होतं पहिल्या ओव्हरसाठी। बघा या स्पर्धेचे नियम खास आहेत, तुम्हाला इनफिल्ड मध्ये या ठिकाणी 2 प्लेयर कंपल्सरी लावायचे आहेत प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक ओव्हरमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत। या गोष्टीच्या पण या गोष्टीकडे आपण लक्ष द्या। आणि त्यानंतर विनंती राहील जे टॉप 4 मध्ये या स्पर्धेमध्ये संघ सहभागी झालेत, भावाले बी असेल, जयहनुमान नावडे असेल, गावदेवी गावठाण असेल, या तिन्ही संघांनी इथे उपस्थित राहायचं आहे, कारण आता अगदी आपण शेवटाकडे आलेलो आहोत। तर योगेश तयार, समोर कुणाल कोळी हा खेळाडू। पहिला बॉल प्रचंड वेगाने टाकला होता, साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी आपण पाहताय का, तो योगेशच्या माध्यमातून राऊंड विकेट अगदी परफेक्ट त्या ठिकाणी ट्रॅकवरती तो गोलंदाजी करतो। त्याला माहिती आहे शरीरापासून जितका दूर टाकता येईल, तो अँगल बनवता येईल, तितका संघासाठी लाभदायक राहील। आणि अशा खरतर तुम्हाला बॉलिंग मेरिटच्या आगे जर मोठे फटके खेळायचे असेल तर तुम्हाला कव्हर्स आणि लॉंग ऑन क्षेत्र टार्गेट करावं लागेल। अगदी त्या दिशेने तुम्ही जर का फटके खेळला तर तुम्हाला एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करता येईल, परंतु हे व्हेरिएशन यावेळेला आपण पहिला धीम्या गतीने बॉल टाकला। पहिला बॉल अतिशय वेगाने, प्रचंड वेगाने आणि त्यानंतर मात्र थोडासा धीम्या गतीने इथे योगेशच्या माध्यमातून बॉल डिलिव्हर होताना पाहायला मिळाला। गती परिवर्तन फार महत्वाचा खरतर घटक आहे क्रिकेट मधला, गोलंदाजी डिपार्टमेंट मधला, आणि तेच दाखवत असताना मैदानामध्ये योगेश भगत उर्फ ग्यारो हा गोलंदाज। डॉट बॉल निर्धाव चेंडू, आता 16 चेंडू मध्ये 45 धावांची गरज। यावेळेला फुल टॉस 20 मध्ये फटका, ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ आणि बरोबर त्या ठिकाणी रिपेक्षा कव्हरच्या मधोमध त्या ठिकाणी बॉलला फील्ड केलाय। 1 रन मात्र या चेंडूवरती आली, एका रनने मात्र अकाउंट ओपन झालंय सदानंद गव्हाण या टीमचं। अजूनही मोठा पल्ला गाठायचा प्रवास फार मोठा आहे, तुम्हाला काउंटर अटॅक करावा लागेल, एरियल अटॅक तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल, मोठे फटके हे तुम्हाला खेळावे लागतील, प्रत्येक बॉलला तुम्हाला सीमारेषा पाडवण्याचं धाडस मैदानामध्ये दाखवावं लागेल, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि ती क्षमता आहे या खेळाडूंकडे। सिद्धेश कोळी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना आपण पाहत आहे। यावेळेला यॉर्कर लेन, क्या बात आहे,
टोक्रशर यॉर्कर पुन्हा एकदा आपण पाहिला लोवर फुल टॉस आणि इथे मात्र पूर्णपणे निष्प्रभ राहिला फलंदाज. खरतर फटका मोठा त्याला खेळता आलेला नाहीये सिद्धेशला. आणखीन एक डॉट कमालीची खरतर गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे योगेश. जेन्युइन ऑलराऊंडर ज्याला म्हणता येईल असा हा खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला जॅक कॅलिस, वॉटसनला देखील पाहिला, इरफान पठाणसारखा चांगला खेळाडू, उत्तम गोलंदाज, उत्तम फलंदाज. इथे ऑन साइडला फटका खेळून काढला गॅप मध्ये, नशिबाची साथ. बॉल चाललाय मात्र त्या ठिकाणी सीमारेषा पार. 4 चौकार. 4 धावा आल्या. इथे देखील आपण पाहताय गव्हाण टीम साठी धावांची गती वाढली. टोटल धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे आतापर्यंत 5. अजूनही 40 धावांची गरज येणाऱ्या काही बॉल मध्ये. सामना जिंकला तर तुम्हाला डायरेक्ट पाय मिळेल. सुपर 8ची लढत तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल या स्पर्धेमध्ये. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचा दोन्ही टीम साठी. डू ऑर डाय कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. आणि इथे देखील आपण पाहिला स्विंग अँड मिस, थोडासा शरीरापासून लांब टाकला, निर्धाव बॉल. डॉट चेंडूची समाप्ती. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आली धाव फलकावरती ती म्हणजे बिनबाद 5. 12 बॉल 40चं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मैदानामध्ये असेल. 12-40. बारा बॉल 40. एक मोठं षटक हवंय खर तर गव्हाण टीमला. तर एका बाजूने इकॉनॉमिकल फिगर षटक हवंय वाशी टीमला. आणि ज्या खेळाडूने मागच्या इनिंग मध्ये धुवाधार फलंदाजी केली तो खेळाडू विजय खडसे यावेळेस मात्र बॉलिंग मार्क वरती आलाय. नितीन सुतार, योगेश हे दोन टीम मधले सिनियर आहेत आणि बाकी सर्व यंगस्टर आहेत. आणि या यंगस्टरना घेऊन मात्र हे खेळाडू पुढे चाललेले आहेत. विजय खडसे या षटकामध्ये आलाय. ओव्हर द विकेट समोर असेल कुणाल कोळी. यावेळेला बॉल मागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये सिंगलच असेल. 1 रन इथे आली. आता मॅच मध्ये आपण समीकरण पाहिलं तर 11 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. 11 बॉल 39. लश ग्रीन आउटफील्ड. पावसाळा त्यामुळे गवताचं प्रमाण जास्त आहे मैदानावरती. चला चेंडूची पूर्तता करा आपण प्लीज. टनेक्स कंपनीचे खरं हे रबर बॉल या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेला वापरले. प्रत्येक दिवशी 6 बॉक्स चेंडू वापरले आयोजकांनी. त्यामुळे खरं तर आयोजकांचं विशेष आपण कौतुक करूया. आणि बॉल स्पॉन्सर सन्माननीय राहुल पवार कोपर आमचे बॉल स्पॉन्सर आहेत. त्यांनी आम्हाला खरं तर या ठिकाणी बॉल्स पुरस्कृत केलेले आहेत. आणि खरं तर सर्व दानशूर दात्यांचा मी या ठिकाणी डोंगराचा ग्रुप या ग्रुपच्या वतीने त्यांचं विशेष आभार व्यक्त करेन. त्यांनी आम्हाला केलेलं आर्थिक सहकार्य फार महत्वाचं राहील. वस्तुरूपी सेवा जी उपलब्ध करून त्याचा देखील आपण त्यांचा आभार मानूया. यावेळी धीम्या गतीने टाकला बॉल. सिंगल पूर्ण दुसऱ्या साली निघाले आणि इथे मात्र अतिशय वेगाने या 2 धावा कंप्लीट करत असताना वाईट +2 यस बोनस फार महत्वाचा. 3 धावा आल्या या ठिकाणी बॅटिंग करताना. एक्स्ट्राच्या स्वरूपात गव्हाण टीमला इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. एक रन ही फार महत्वाच्या क्रिकेटमध्ये. प्रत्येक रन फार महत्वाचे. 1 बॉल लिगल त्या ठिकाणी डिलिव्हर केला. आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि अजूनही 36 धावांची गरज. 36 रन अजून बनवायच्या आहेत. आस्किंग रन रेट हा प्रचंड वाढला. आस्किंग रन रेट हा प्रचंड वाढला मैदानामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये योगेशने केलेलं इकॉनॉमिकल फिगर षटक. यावेळेला देखील आपण पाहिलं ऑन साइडला बिगिट करायचं. बॉलच्या लाईन मध्ये झाले नव्हते. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. धीम्या गतीने बॉल डिलिव्हर्ड झाला. पुन्हा एकदा विजय खडसेचं व्हेरिएशन आपण पाहतो. वर्सटाईल गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. डॉट बॉल. यावेळेला देखील मिस्टाविंग टॉपेज करत घेऊन बॉल लॉंग ऑनला चाललाय. सिंगल घेतली. फक्त सिंगल रन. एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. परंतु तुमचा स्ट्राईक रेट किंवा करंट रन रेट हा फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. इथे आपण जर पाहिलं तर करंट रन रेट पासून ज्या आस्किंग रन रेट आहे ज्या गरजेचं आहे त्या धावांपासून फार मागे आहे. तर गव्हाण संघामध्ये अजून वेळ गेलेली नाहीये. एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र मोमेंटम शिफ्ट होऊ शकते गव्हाण टीमच्या वाट्याला. यावेळेला परफेक्ट यॉर्कर बुंध्यात टाकलेला बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. दबाव दडपण प्रेशर तुम्ही आता पाहतात सदानंद स्मृती गव्हाण या टीम वरती. अप्रतिम कमबॅक. ग्रेट कमबॅक वाशीगाव टीमच्या माध्यमातून. वारंवार विकेटच्या मागून गाईड करतोय विजय खडसेला. खरं तर
गॅरो आणि इथे मात्र झेल बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये कुणाल कोळी हा पहिला फलंदाज. पहिला धक्का बसेल टीम गव्हाणला. प्रचंड अडचणी आता गव्हाण संघाच्या वाट्याला, कारण अजूनही विजयासाठी 35 धावा करायच्या येणाऱ्या काही बॉलमध्ये. 7 बॉल 35 च समीकरण. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा पराक्रम उल्मानोड प्रीमियर लीग मध्ये संदेश कोळीने केलाय. खतर टेनिस बॉल, रबर बॉल आणि लेदर बॉल या तिन्ही फॉर्मॅट मध्ये या खेळाडूने चांगलं प्रावीण्य मिळवलंय. आणि आता ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या समोर अग्निपरीक्षा असते, जेव्हा जेव्हा तुमच्या वाट्याला संकट येतात, तेव्हा जर तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या धैर्याने मोठ्या धाडसाने सामोरं जाऊन त्या संकटावरती मात करा, तेव्हा तुम्ही खरे विजेता. आता या मॅच मध्ये तेच करायचं. समोर मोठं डोंगर आहे 7 बॉल 35. इथे फुल टॉस ऑन साइडला बॉलला वळवला, टर्न केलाय, दिशा दिली, सिंगल फक्त घेतली, स्ट्राईक माफी असं सिंगल देखील घेतलेलं नाही, स्ट्राईक सिद्धेशने स्वतःकडे ठेवली आहे. आता 6 बॉल मध्ये 35 म्हणजे प्रत्येक बॉल वरती षटकार. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील, तेव्हा 36 होतील, म्हणजे संघ विजयी होईल. जरी स्कोर लेवल झाला तरी मात्र विजयी होईल वाशीगाव संघ, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. नांदगाव संघ आपला निर्णय कळवा प्लीज. बॅटिंग की फिल्डिंग? नांदगाव संघाचा निर्णय पेंडिंग. आय थिंक मागच्या दोन्ही सामन्यामध्ये त्याने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग केली, त्यामुळे आताही निर्णय कदाचित तो असावा. प्रतीक निर्णय यस बॅटिंग, अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉलिंग अटॅक चांगला आणि बॉलर्स वरती विश्वास त्यांचा राहिला आतापर्यंत. तर 6 बॉल 35 माफी असावी. 36 धावा म्हणजे 6 षटकार तुम्हाला खेळावं लागतील. 35 धावा करायच्या प्रत्येक बॉल वरती. आक्रमण एखादा निर्णायक चेंडू फेकायचा आहे मैदानामध्ये. सचिन रजत या खेळाडूला, सचिन रजत कडे मात्र या षटकाची जबाबदारी. निर्णय अगदी योग्य. सिद्धेश कोळीने मात्र स्ट्राईक स्वतःकडे काढवली, त्याला माहिती आहे पुढचा गोलंदाज लेफ्टीच असणार. आणि नितीन सुतारने पहिल्या या षटकाची जबाबदारी घेतलेली नाहीये. पहिला बॉल लॉंग ऑफला क्लिअर करत मात्र बॉल चालला सीमा पार, षटकार, फ्लाइट अँड मायटी. खरं सचिन मध्ये विश्वास दाखवला असं म्हटलं त्या ठिकाणी नितीन सुतार येईल, पण सचिन मध्ये विश्वास, त्याचं स्वागत केलं पहिल्या बॉलवरती षटकार मारत सिद्धेश कोळी या फलंदाजाने. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर का धावा आल्या असं किमान 20+, तर मात्र या सामन्यामध्ये थोडंसं आव्हान कायम राहिलं असं म्हणतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 5 चेंडू मध्ये आता 29 धावा, 5 बॉल 29 च समीकरण बाकी आहे मैदानामध्ये. यावेळेला वाईडचा इशारा. 5:28 मैदानामध्ये कॅल्क्युलेशन आलं. प्रेशर आहे गोलंदाजावरती, त्याला एक डॉट बॉल टाकायचा, एक निर्णायक चेंडू त्याला फेकायचा, किंवा विकेट त्याला घ्यायचा. तर एका बाजूने प्रत्येक बॉलला आक्रमण करायचं. इथे वाईडचा इशारा. अजून एक एक्स्ट्रा रन. या मॅच मध्ये बऱ्याचशा घडामोडी तुम्हाला घडताना पाहायला मिळतील. 5 बॉल 27, 5 चेंडू मध्ये 27 धावा. आणि इथून जर का वाशीगाव टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं तर मात्र नक्कीच त्या ठिकाणी आत्मपरीक्षण त्या टीमला करावं लागेल, कारण पूर्णपणे परिस्थिती आता आपण जर पाहिली अनुकूल झाले. हा फटका ही सुंदर आहे, लांब लचक बॅकफुट पंच, मागे आल्याने पूल केला बॉलला, लॉंग ऑनला क्लिअर करत मात्र बॉलला पाडवलं सीमारेषा पार, षटकार. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. या मॅच मध्ये तेच करायचं आहे. तुम्हाला प्रयत्न सोडायचे नाहीयेत, शेवटपर्यंत संघर्ष करायचा, लढायचा आहे आणि या धावांचा पाठलागही करायचा आहे. अजूनही मॅच आपण जर पाहिली 4 बॉल विजयासाठी तब्बल 21 धावा. 4 चेंडू मध्ये 21 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. एक एक फटका सिद्धेशचा फार महत्वाचा आहे. खरं तर त्याचं कौतुक करावं लागेल. काय आत्मविश्वास आहे, काय कॉन्फिडन्स आहे. लास्ट बॉलवर त्याने सिंगल घेतली नव्हती, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि आतापर्यंत त्याने आपला धाडस मैदानामध्ये दाखवला. 2 षटकार लगावले, 2 वाईड बॉल देखील पाहायला मिळाले. आता मॅच मध्ये समीकरण बनलंय शेवटचे 4 बॉल 21 धावा. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं सिद्धेश कोळी या फलंदाजाला. विजयाच्या दिशेने वाटचाल. सामना संपलेला नाहीये. लेफ्टी बॅटर सिद्धेश आक्रमक झालाय या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला खरतर अपयश आलं पदरी, कारण हा फटकाही मोठा खेळायचा होता. आतली कळा घेऊन बॉल मागे चला, हताश निराश झाला त्या ठिकाणी सिद्धेश.
एक मोठा फटका हवा होता, परंतु इथे मात्र सिंगल आली. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिली तर आतापर्यंत 25. 3 बॉल 20. एका दुसरा चमत्कार जातात या सामन्यामध्ये घेऊन येईल गव्हाण टीमला रिटर्न वापस परत, कारण आता मात्र थोडासा सामना दूर झालाय गव्हाण संघाच्या बाजूला. विजयाकडे मार्गक्रमण करत असताना वाशीगाव टीमला आपण मैदानामध्ये पाहताय. 3 बॉल 20 हे समीकरण आहे अजून. यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेशन करताय, रन कंप्लीट केली तर मात्र प्रेशर वाढेल आणि इथे विकेट. रन व्हायला हवी होती. 3 बॉल खरं तर 18चं कॅल्क्युलेशन आलं असं म्हणतो. आता 3 बॉल 19चं समीकरण मैदानामध्ये आलं. वाईड या क्षणाला गरजेचं होतं का? लिगल बॉल जरी फेकला असता, त्यावर षटकार दिलेला असता तरी प्रेशर राहिलं असं खरं तर गव्हाणच टीमवरती, कारण चेंडून आणि धावांमधलं अंतर मोठं आहे. टार्गेट अचीव करण्यासाठी मोठे फटके खेळून देखील त्यांना सामन्यामध्ये विजय संपादित करता आलं नसतं. आणि इथे मात्र आता 3-19 अनिकेत कोळी हा खेळाडू मैदानामध्ये आलाय, नवीन फलंदाज. थोडीशी इंजुरी त्या खेळाडूला झाली. खरं या टीमचा प्रमुख खेळाडू, गव्हाण संघाचा प्रमुख आक्रमक खेळाडू जर कोण असेल तर तो अनिकेत कोळी. परंतु काही काळ आपण जर पाहिला त्याला झालेली इंजुरी, त्यामुळे तो थोडासा या ठिकाणी रबर बॉल क्रिकेट पासून लांब राहिला. परंतु आज टीमला लीड करतोय मैदानामध्ये सिद्धेश कोळी. सामना संपलेला नाहीये. 3-19चं समीकरण मैदानामध्ये आहे. यावेळेला देखील आपण पाहिला वाईट बॉल, क्या बात आहे. 3 बॉल 18. अजून संधी आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आता चालू आली आहे करदर सिद्धेश कोळी समोर. 3 बॉल होते 3 मेगा हिट, 3 बॉल होते 3 मोठे फटके, म्हणजे संघ विजयी होईल. थोडेसे आपण जर पाहिलं बॅकफुटला जाईल जर का इथे षटकार होता. आणखीन एक वाईड प्रेशर आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. आपण बऱ्याच वेळेला बलगणा करतो की हा बॉल असा टाकायला पाहिजे, असा खेळायला पाहिजे, परंतु असं म्हणतात ज्याची जळतं त्याला कळतं. मैदानामध्ये खेळतात त्यांना समजतं प्रेशर काय असतं. 3 बॉल 17, 3 चेंडूमध्ये 17 धावा. मॅच संपलेली नाहीये, अजूनही संघर्ष बाकी आहे. हा सामना शेवटपर्यंत चाललाय. याचं कारण आहे खरं तर रजतने टाकलेले एक्स्ट्रा बॉल. सचिन रजत या खेळाडूने टाकलेला एक्स्ट्रा बॉल आपण पाहताय. इथे फुल टॉस, मिस टायमिंग, मिस शूट झाला आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये मजबूत पकड. आता इथून मात्र पूर्णपणे पराभवाच्या दिशेने वाटचाल गव्हाण संघाची. संघर्ष अपुरा राहिला या मॅच मध्ये. सिद्धेश कोळी या खेळाडूचा 2 बॉल 18चं समीकरण बाकी आहे. अंतिम 2 बॉल चला साई आणि नांदगाव या दोन्ही टीमला रेडी राहायचं पुढच्या मॅच साठी. साई संघ आणि नांदगाव दोन्ही टीम आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. अलंकार कोहली नवीन फलंदाज आलाय. 2 बॉल 18 तर समीकरण आहे मैदानामध्ये. सामना पूर्णपणे वन साइडेड एकतर्फा पाहायला मिळाला वाशीगाव संघाच्या बाजूला. आणि यावेळेला आपण पाहिला बॉल सोडून दिला, वाईटचा इशारा. सचिन नेमकं करतोय काय असा प्रश्न पडलाय. लांब लचक षटक इथे पाहायला मिळालं. खरं तर धावा जास्त आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन कमी आहे. आणि जर का धावा कमी असतात तर मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला तणाव, टेन्शन पाहायला मिळालं असं वाशीगाव टीमच्या खेळाडूंमध्ये. पण इथे मात्र आणखीन एक वाईड नेट प्रॅक्टिस चालू आहे जणू काही सचिन या खेळाडूची. यावेळेला डॉट स्ट्राईक हवे अनिकेतला. शेवटचा 1 बॉल औपचारिकता पूर्ण करतो वाशीगाव संघ. आणि आजच्या दिवसामध्ये खरंतर शेवटचा सामना खेळण्याची संधी मात्र वाशीगाव टीमलाच मिळेल यातील मात्र शंका नाहीये. कारण पुढचा सामना साई विपक्ष नांदगाव या 2 टीम मधला विजेता तो संघ खेळेल वाशीगाव संघासोबत. वेल प्लेड टीम वाशीगाव, अभिनंदन वाशीगाव. आणि इथे मात्र पराभूत व्हावं लागलं सदानंद गव्हाण टीमला. आपलंही आभार. आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. चला लगेचच नांदगाव आणि साई टीम मैदानामध्ये आपण उतरा. तर सामनावीर विजय खडसे ज्याने अप्रतिम फलंदाजी केली, बॉलिंग ही चांगली केली, तो खेळाडू विजय खडसे ठरलाय सामनावीर. 11 बॉल 28. कुणाल शेट्टी आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही मानधमाची ट्रॉफी देत आहोत विजय खडसे या फलंदाजाला. थँक्यू सो मच. तर आपण जाऊया पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये युवराज माळी यांच्याकडे. धन्यवाद.